तर आता बारामतीतून तुकोबांच्या पालखीचं सणसरकडे प्रस्थान झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। मोदी बागेतील बोरावके मळ्यामध्ये पालखी 1 तास विसावणार आहे। अजित पवार हे वारीमध्ये मोतीबाग ते काटेवाडी असा पायी प्रवास करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोतीबाग ते काटेवाडी असा ते पायी प्रवास या वारीबरोबर करणार आहेत। दुपारी शरद पवार देखील दिंडीमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर तुकोबांच्या पालखीचं आता सणसरकडे प्रस्थान झालेलं आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सामील झालेत। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून। जितेंद्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यानंतर विशेष म्हणजे शरद पवार देखील वारीमध्ये सहभागी होणार आहेत। कसा सगळा दिनक्रम आहे? अगदी खरं, सकाळी 8 वाजता अजित पवार हे विमानतळावर आल्यानंतर ते बायकार मोतीबाग या ठिकाणी आल्या आणि मोतीबाग या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शपथ दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्याबरोबर जे राज्यसभेवर त्यांची झालेले सुनेत्र पवार ह्या देखील बरोबर होत्या आणि आता ते आपल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आहेत। सध्या बांदलवाडी पास करून ते पुढे पिंपळेकडे जात आहेत। जी, या संपूर्ण दिनक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।